आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाई पण विक्रांतच का? गो या नात्याच्या गाठी ना वर बांधल्या जातात. असा विचार नको करूस विक्रांतच का. उलट विक्रांत सारखा माणूस तुझ्या आयुष्यात आलाय याबद्दल त्या वरच्याचे आभारच मान. आई पण नात्याच्या सुरुवातीला जर असं होत असेल अशा नात्याला काय अर्थ आहे? काय अगो या अशा क्षणांमधूनच तर प्रेम पुढे जात असत. कधी तू त्याची साथ द्यायची, कधी त्याने तुझी. आत्ता विक्रांत तेच करतोय. तू फक्त त्याचा हात धरून खंबीरपणे उभी राहा. तुम्ही दोघंही या सगळ्यातून लवकर बाहेर पडा. बाय. मला पण हे लवकर संपावं एवढंच वाटतं. अजून नाही सहन होते काही. मला फक्त माझ्या विक्रांतला आनंदी बघायचंय. तो दिवस पण लवकरच येईल बघ. तुम्ही दोघं फक्त दट्टून उभे राहा बस. देव एवढा निष्ठुर नाहीये गो. तो तुमच्या पदरात सुखाचं दान नक्की टाकेल बघ तू. बस बस आता रडायचं नाही. नाही रडणार. हा आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. आणि माझी बाय अशी रडत बसणारी नाही. नाही रडणार. हस बघू. हा विक्रांतची काळजी वाटते फक्त. तुझ्यासाठी खूप करतोय तो. त्याला माझ्यामुळे मानसिक त्रास होतोय हेच बघत नाहीये. आपल्या माणसांचं करताना त्रास नाही होत गो बाहेर. तरीही आई पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्याने. जीवाची पर्वा न करता धावपळ केलीये. आणखीन काय काय करणार आहे तू आता? मान्य आहे ना बाय. पण एकदा स्वतःलाच विचार हे सगळं तो का करतोय? का? कारण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जर प्रेमाची एवढी मोठी शिक्षा मिळणार असेल तर त्या प्रेमाला काय अर्थ आहे? प्रेमात काय मिळवतो काय गमवतो याचा हिशोब ठेवायचा नसतो बाय. तरीही आई. बरं मला सांग, आता तुझ्या जागी जर तो अडकला असता तू त्याला वाऱ्यावर सोडून दिलं असतं काय? नाही आई. मग तू पण त्याच्यासाठी तेच केलं असतंस ना जे तू आज तुझ्यासाठी करतोय. हो म्हणूनच बोलते गो बाय. करू दे ना त्याला. त्याच्या प्रेमासाठी जे करायचंय ते करू दे. कळतंय का तुला मला काय म्हणायचं ते? आता शांत हा. एक बोलू? बोल ना बाय. तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. होईल ग बाळा. सगळं नीट होईल बघ.
त्यासाठी केसचा निकाल आपल्या बाजूने लागायला हवा बस. लागणारच आहे. मग मला सांग, आपण कधी कोणाचं वाईट केलंय? नाही. मग आपलं कशाला वाईट होईल? देव आहे ना, चांगल्या माणसांसाठी जे चांगलं आहे ना तेच घडवून आणतो. बघ, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. ताई, आई, ताई. काय झालं भाऊ? काय रे, काय झालं? अगं मयुरीचा फोन आला होता. मग काय बोलली? हर्षूला ताईबद्दल सगळं कळलंय. अगं तिने खूप टेन्शन घेतलंय आणि तिची तब्येत बिघडली. अरे देवा, आता काय ती इथे यायचं म्हणतीये. नाही नाही, अशा अवस्थेत प्रवास करणं बरं नाही. हो ना, त्यांना अजून त्रास होईल. वहिनी मला कळतंय पण ती ऐकायलाच तयार नाहीये. नाही, या अवस्थेत तिने इथे येणं बरं नाही. या वातावरणात तिची तब्येत आणखीन बिघडेल. एक्झॅक्टली. बरोबर बोलतेस तू बाय. नाही, तिला थांबवायला पाहिजे. पण तिला या सगळ्याबद्दल कळलं कसं? मला पण नाही माहिती. ते जाऊ दे ग, ते नंतर बघू. आधी आपल्या हर्षूची तब्येत महत्वाची. हा आई, मयुरी असं म्हणत होती की तू जर तिकडे गेलीस तर बरं होईल. हा, जाते ना मी. नाही, नको. माझी इथे पण गरज आहे ना. आई, तुला हवं तर तू जा. नाही गो, तुला हे अशा अवस्थेत सोडून मी नाही जाणार. आई, आता माझ्यापेक्षा हर्षदाला तुझी जास्त गरज आहे. हे गो, पण तरी तुला सोडून नाही जाणार मी. नाही ते एक काम करूया, तू पण चल माझ्या बरोबर. हा, आई, अगं ताईची केस सुरू असेपर्यंत ती कुठेच जाऊ शकत नाही. अरे देवा, आता काय करायचं? सावकाश. हळू. सावकाश. हा, हो. बस इथे. पाणी आणतो. मावशी, तुला सांगते, मला ना कसलं टेन्शनच नाहीये आता. का ग? का काय? माझ्यासोबत द ग्रेट विक्रांत देसाई आहेत. मग माझा मुलगा आहेच तसा. उगाच मला तर हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, एवढं काही केलेलं नाहीये. असं तुला वाटतं, पण आम्हाला माहितीये ना, हो की नाही मावशी? करेक्ट. आणि मला खात्री आहे, कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये असताना द ग्रेट विक्रांत देसाई यांना हात मारण्याच्या आधी ते हजर असतील. हो बाबा, तुझ्या मदतीसाठी येईन. तुमच्या फ्रेंडशिपला कोणाचीही दृष्ट नको लागायला. डोंट वरी, आम्ही दृष्ट लागूच देणार नाही. अगं सावकाश, खूप दुखतंय ना. हा, मी ना छान तेल लावून मसाज करून देते. हा, ए मावशी, नको नको. अगं होईल बरं. असं कसं होईल? तेल लावायला पाहिजे ते. काम करा आणतो.
अगं मावशी सांग ना तिला, थांब थांब. तेल वगैरे लावायची काय गरज आहे? जास्त दुखतंय का? आई गं मावशी, आई गं बघ, मी काय तेल लावणार आहे तुला? माझाच गुडघा मला साथ देत नाहीये. मला खालती बसताही येत नाहीये गो. अगं मी म्हणते ना, काहीच गरज नाहीये ह्याची. तू नको करूस बरं. असं कसं? तुला एवढं दुखतं आणि मी काहीच नाही करू शकत आहे. अगं पण राहू दे, आपोआप होईल तो बरा. बरं राहू दे, काय तेल लावायला नको का तुला? आई जरा मी तिला मसाज करून देतो. काव्या नाही म्हणू नकोस, त्याला करू देत मसाज. अगं त्याला ते काय ते मसाजचे पॉइंट्स असतात ना, ते पण माहितीयेत सगळे. त्याने एकदा मसाज केला ना की एकदम फर्स्ट क्लास होशील बघ. ऐक विक्रांत, असं काही करू नकोस. उगाच तू पायाला हात लावशील ते बरोबर नाही वाटणार. नको. करू दे, तू नाही म्हणू नकोस उगीच. अगं त्यात काय, वेडी आहेस का? हे बघ, तुला तुझं दुखणं बरं व्हायला हवंय की नाही? अगं हो, हा, मग त्याच्याकरता मसाज इम्पॉर्टंट आहे. जरा ऐकाल का तुम्ही माझं? त्याची आलोच मी. स्टॅच्यू सांगितलंय ना. अगं बरं विक्रांत, तू तिला मसाज करून दे, मी आलेच आवरून. देवा, मला माझ्या घराची खूप काळजी वाटते रे. या घरावर एका पाठोपाठ एक संकट येतच आहे. या सगळ्यात मी काय करू, मला खरंच काय कळत नाही. एक प्रश्न सुटतोय तो तू दुसरा प्रश्न समोर आणून उभा करतोयस माझ्या. काय करू मी? तूच या सगळ्यातून मार्ग दाखव मला. तिकडे माझी हर्षुबाई आई होणार आहे आणि इकडे माझी गिरजाबाई केस मध्ये अडकली. कुणाजवळ थांबू मी, सांग ना. दोन्ही माझ्या लेकी आहेत, दोघींना माझी खूप गरज आहे रे. एक आई आपल्या लेकरांमध्ये भेदभाव नाही करू शकत ना. किती मोठा प्रश्न उभा केलास माझ्या समोर तू. आता सांग तूच, कुणाजवळ थांबू रे मी? माझा जीव तर माझ्या दोन्ही लेकींमध्ये अडकलाय. सांग ना रे, काय करू मी? बाय. तू इतकी काळजी करू नकोस. म्हणजे तुला या अशा परिस्थितीत सोडून जाऊ म्हणते? आता हर्षदाला तुझी जास्त गरज आहे. तुला पण माझी गरज आहे ना बाय. आहे, मग पण इथे माझ्या बरोबर सुचित्रा, गौरव, विक्रांत सगळे. हर्षदा तिथे अशी नवीन ठिकाणी आहे. हा बाय, पण आई तू काही मनात आणू नकोस. मी स्वतःची काळजी घेईन. तू जा आणि हर्षदाला सांभाळ. खरंच जाऊ मी? तू सांभाळशील ना स्वतःला? हो, आणि फोनवर बोलूच की. किती कौतुक करू गो बाय तुझं. स्वतः एवढ्या मोठ्या संकटात सापडलीस तरी तुला तुझ्या बहिणीचीच काळजी. स्वतःची काळजी घेशील ना बाय?
हो. पण मला हे कळत नाहीये की हर्षदापर्यंत हे गेलंच कसं. चल विक्रांत, येतोयस ना? नाही, तुम्ही व्हा पुढे, मी नंतर येतो. नको विक्रांत, तूही त्यांच्यासोबत गेलास तरी चालेल. मलाही थोडं काम आहे. तू इथे बसून काय करशील ना, म्हणून म्हटलं. अगं त्यात काय, थांबेन मी. विक्रांत, तूही इथे थांबून आता वेळ फुकट घालवणारस का? तुलाही आता तुझ्या कॅफेच्या बिझनेसकडे लक्ष द्यायला हवं. विक्रांत, काय झालं? असा गप्प काय? ओके आहेस ना? मी ओके. खरं? काय झालंय? काही नाही झालं. अच्छा, म्हणजे मला सांगण्यासारखं काही नाहीये. असं काही नाही. मग सांग ना मला काय झालंय ते. मन मोकळं कर, बरं वाटेल तुला. कोणत्या विचारात हरवलायस? कशी गिरिजा? तिचं काय? माहिती नाही का, पण माझ्याशी तुटक वागत होती असं जाणवलं. असं का वाटलं तुला? त्याआधी कधीच तिने जा असं नव्हतं म्हटलं ग. अचानक पटकन म्हणाली जा. त्याला काय झालं? अरे हसू नाही तर काय करू? किती लहान मुलांसारखा बोलतोयस तू. म्हणजे? अरे म्हणजे तू तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतोयस. मी काय चुकीचा अर्थ काढला? अरे म्हणजे तिला सुद्धा जाणवत असेलच ना की तुझी दगदग झाली आहे गेले अनेक दिवस. तुला थोडा आराम मिळावा म्हणून म्हणाली असेल ती. बोला. आपल्याला प्रत्येक पावलावर यश मिळतंय. हे बघा, आपणच आपणास नजर लावून घेऊची नसतात. शिरल्या का ना? मी अजून काय केलंय का ऐका. गिरिजाच्या जेलची बातमी हर्षदापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलंय. शिरल्या का ना? अहो पण हर्षदा तर प्रेग्नंट आहे ना. म्हणूनच त्याच्यापर्यंत बातमी पोहोचवलं. म्हणजे तुम्ही? असोच असेल मी, असोच असेल. बरं बोला, तुम्ही काय बोला होता? हा, अहो मी गेले होते गिरिजाला भेटायला. इकडे काय झालं, ही विक्रांतची मैत्रीण गिरिजा आणि ही माझी होणारी सून काव्या. आई काय बोलतेस तू? काही चुकीचं बोलले का? हो. अरे कुठे काय, बरोबर तर बोलले मी. आता कसं बाहेर जरा छान वाटतंय ना? नाही म्हणजे तू पण अशी जेलमध्ये कोंडली गेली असशील ना, म्हणून म्हणलं माझ्या बरोबर असं छान बाहेर हवेशीर गप्पा मार. मग कसं वाटतंय जेलमध्ये? आय मीन तुला सवय झाली असेल ना. मी नाही राहू शकत अशी. आणि त्यात महत्वाची गोष्ट काय घडली, आपल्या काव्याचा पाय मुरगळला. त्याने तर अजून खतपाणी मिळालं ना.
म्हणजे काय झालं, काव्या आपली हा असं झालं सगळं. आणि आता विक्रांत काय करतोय माहिती, काय काय सांगा ना माका काय करता. काव्याच्या पायाला तेल लावत बसलाय. काय झालं असं हसायला? हसा नको तर काय करू. एवढ्या मोठ्या बिझनेसमन देसाईंचं पोरगो काय करता तर तेल लावत बसला. आता ह्या सगळं ऐकल्यानंतर हसाक नको. मग काय झालं? असं कसं म्हणता तुम्ही, पोरगो ना तुमचं त्याचा तेल लावून सांगता. असू दे, त्यामुळेच दोघं सोबत आहेत ना, आणि त्या दोघांना एकत्र ठेवण्याचं काम करते मी, माहितीये ना. अरे वा वा, चांगला करतात चांगला करतात. बरं ठेवतोय मी फोन तर म्हणतात ना, इंतिक पण कान असतं ना. हो बरोबर आहे तुमचं. हा ठेवते, मी पण ठेवते. हा आता हुकुमाच्या एकट्याची वेळ येऊया. काव्या म्हणजे गिरिजाचा डाव मोडणार.